चला फ्रेंड, नवीन घराचं काम कुठपर्यंत आले ते तुम्हाला दाखवते. तर आता या रूमचा झाला आहे आज किचन ओटा, बाकीचा अजून थोडंसं बाकी आहे. तर इथे एवढंच काम झाले आणि बघू शकता इतका खाली धूळ दगडं सगळा माल पडलेला आहे तिथं. त्या लोक काय उचलत नाही, तर संध्याकाळी काम करावं लागतं. ते हे तुम्हाला दाखवते. आता फरशी आता घराच्या सगळ्या बाजूनी चारी बाजूनी हा पोर्चमध्ये फरशी टाकली आणि इथे थोडासा उतार काढलेला आहे. तर तिथे आउटलेट वगैरे अजून काढलेलं नाही आहे. आणि इथे बघू शकता प्रायमर पण मारून झालेला आहे वॉल कंपाऊंडला. तर हे सगळ्या वॉल कंपाऊंडला आणि वर पण झाले, सगळ्या बाजूनी झाले. आता हे प्रायमर मारून आणि आता बघू शकता. आता जाऊया आपण घरात. तर इथे आता गावाकडे नेण्यासाठी पॅक केले तांदळाच्या पोह्याच्या कुरड्या. इथे लिंबू तोडून घेतले कारण झाड तोडले वरचं कलर देण्यासाठी. आणि इथे आता सगळं मी जमा करते थोडं. आणि बघू शकता अशी ते दगडं जे आहेत ना त्यांनी अशी आग होऊ लागली बोटाची. तर मी हळूहळू उचलले आणि आता हे सगळं मला साफ करायचं आहे, झाडून घ्यायचं आहे. आणि आता खूप काम, संध्याकाळचा स्वयंपाक बाकी आहे अजून. आणि मिस्त्री लोक गेल्यावर भरपूर काम असतात. आता हे सगळं मी व्यवस्थित आता साफ करून घेते, दगडं वगैरे सगळे बाहेर फेकून घेते. आणि इथं थोडंसं पाईप वगैरे आता अजून काम बाकी आहे. तर इथपर्यंत थोडंसं काम आले. तर मी जेवढं काम झाले ते तुम्हाला रोजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. तरी आज खूप वेळ लागला तरी पण कामाला. तर आता बघू शकता. आता हे खूप धूळ झाली होती तर त्याच्यामुळं तोंडाला बांधला मी आता स्कार्फ पण बांधला. असं गुदमर राहिले मला, त्याच्यामुळे आता एवढं तर करावंच लागेल. तर आता हे सगळं झाडून वगैरे घेते आणि आता हे सगळं बाहेर फेकून द्यायचं आहे. आणि खूप झाले राडा. अगोदरच हातपाय दुखायले, बघू शकता इतके हातपाय दुखायले सिमेंटनं रेतीनं. आणि आता किचनमधला धूळ काढते आता मी मशीननं. तर मशीन वगैरे लावून घेतली आणि आता सगळं धूळ वगैरे काढून घेते मशीननं. तर बघू शकता खूप धूळ झाली, किती साफ केलं तरी बी. आणि आता मी अशी पडदे लावतोय बघा. तर हे सर म्हणू लागले तर व्यवस्थित असं मी घेतो, तुझा हात वर पुरत नाही म्हणून सर घेऊ लागले. तर जरा किचन वगैरे आता झाले. आता किचन वगैरे झाले. आता हे फक्त धूळ, कारण सकाळी एकदा फरशी पुसा, सगळं पुसा, नंतर पुसून काहीच फायदा नाही. संध्याकाळी सेम असाच कचरा होतो. पण तरी वाटतं सकाळी थोडंसं बरं वाटतं. संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पनीरची भाजी आणि चपात्या बनवल्या. तर चला मिनी ब्लॉग आजचा कसा